नाशिकच्या म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्यातील कारवाईला वेग आलाय. संशयित दिनेश कन्हैयालाल उर्फ सोनू मनमानी याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं काल न्यायालयीन कोठडी सुनावली. मनमानीची रवानगी आता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. या प्रकरणातील तब्बल 45 जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावरील सुनावणी रखडली. शहरातील म्हाडाच्या जमिनीवरील आरक्षणात झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला. भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक बिपिन चंद्रकांत काजळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संबंधित जमीन मालक, प्रकल्प विकासक आणि त्यांच्या अज्ञात सहकारी यांनी संगनमत करून म्हाडा, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केली असल्याचा या तक्रारीत उल्लेख आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2013च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीवर गृहप्रकल्प विकसित करताना 20% जागा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. मात्र नाशिकमधील अनेक विकासक आणि जमीन मालकांनी तरतूद टाळण्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते 4000 चौरस मीटर कमी असल्याचं भासवलं. गंगापूर परिसरातील काही जमिनीच्या प्रकरणात 16 मार्च रोजी मनमानीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. म्हाडा जमीन घोटाळ्यातील बनावट स्वाक्षरीवर शक्य केल्याचं तपासात समोर आलं होतं. जमीन खरेदी करताना प्लॉटची फोड करून बनवेगिरी संशयितांनी केली. या प्रकरणात भाजपचे एका माजी नगरसेवकाने या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. तो मनमानीचा संबंधित जमिनीत भागीदार असल्याचं समजते. मनमानीचा बांधकाम व्यावसायिकी भागीदार असून घोटाळ्यात नाशिकमधील अनेक नामांकित बिल्डरांची नाव आहेत. काही भूखंडात अनेक भागीदार आहेत. त्यामुळे शहरातील बिल्डर लॉबी हादरली आहे. बहुतांश बांधकाम व्यवसायी पसार झालेत. अटकेची टांगती तलवार असणाऱ्या बिल्डरांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता अर्जावरील सुनावणी कधी होणार आणि या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.